नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलात 169 जागांसाठी भरती निघालेली आहे. नेमकी कोणत्या पदासाठी भरती निघालेली आहे व या पदाकरता शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वयाची अट काय दिलेली आहे, नोकरीचे ठिकाण कोठे असणार आहे, फी किती असणार आहे, संपूर्ण सविस्तर माहिती बघण्याआधी तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा प्रकारची महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पदाचं नाव आहे कॉन्स्टेबल जीडी खेळाडू. म्हणजेच खेळाडू उमेदवार असतील त्यांच्यासाठी या जागा निघालेल्या आहेत. या पदाकरता शैक्षणिक पात्रता या ठिकाणी दिलेली आहे. 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले किंवा A11मध्ये त्यांच्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले किंवा राज्य शालेय संघाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू उमेदवार, असे उमेदवार या ठिकाणी कॉन्स्टेबल जीडी खेळाडू या पदाकरता अर्ज करू शकणार आहेत. तसेच या ठिकाणी या पदाकरता अर्ज करणाऱ्या उमेदवारांची उंची किती असायला पाहिजे ते या ठिकाणी कास्ट वाईज दिलेले आहे व एरियानुसार म्हणजेच राज्यानुसार सुद्धा दिलेले आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जनरल कॅटेगरीमधले उमेदवार असतील तर त्यांच्याकरता पुरुष उमेदवार असतील तर 170 सेंटीमीटर उंची असली पाहिजे व महिला उमेदवार असतील तर 157 सेंटीमीटर उंची असली पाहिजे व पुरुष उमेदवारांकरता छाती जी आहे ती न फुगवता 80 सेंटीमीटर भरली पाहिजे व फुगवून 5 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त भरली पाहिजे. तर इथे तुम्ही ही माहिती बघून घ्यायची आहे व दिलेल्या अटीत जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही या पदाकरता अर्ज करू शकता. तसेच या ठिकाणी या पदाकरता वयाची अटसुद्धा देण्यात आलेली आहे. 15 फेब्रुवारी 2024 रोजी उमेदवाराचं वय जे आहे ते 18 वर्ष ते 23 वर्ष प्लस 5 वर्ष. त्याचबरोबर SC/ST प्रवर्गातील उमेदवार असतील तर त्यांच्याकरता 10 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. OBC प्रवर्गातील उमेदवार असतील तर त्यांच्याकरता 8 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. आणि नोकरीचे ठिकाण जे आहे ते संपूर्ण भारतभर असेल. या ठिकाणी फीसुद्धा देण्यात आलेली आहे. जनरल, OBC, EWS या प्रवर्गातील उमेदवारांकरता 100 रुपये फी असणार आहे. SC/ST प्रवर्गातील व महिला उमेदवार असतील यांच्याकरता कोणत्याही प्रकारची फी देण्यात आलेली नाही. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 दिलेली आहे. त्याआधी आपण आपला ऑनलाईन फॉर्म भरून द्यायचा आहे. या जाहिरातीची PDF तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच अशा प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.